नमस्कार मंडळी मित्रांनो, मी तुमचा लाडका सौरभ. तर मित्रांनो, दीदी आणि भाऊजी आले होते विरारवरनं खास आपल्या डोंबिवलीच्या घरी स्टेसाठी. त्यामुळे आम्ही प्लॅन केला होता कुठेतरी फिरायला जायचं. तर मित्रांनो, माझी दीदी बोलत होती की डोंबिवलीचा स्मार्ट बघायचा होता आणि तिला काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून मी पण तिच्यासोबत गेलो आपल्या डोंबिवली स्वामीनारायण सिटीच्या स्मार्टमध्ये. तर चला आतमध्ये एंट्री करूया. भावाने एंट्री केली, त्याच्या मागोमाग माझ्या छोट्या बहिणीने एंट्री केली, त्याच्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीने एंट्री केली, लगेच भाऊजीने एंट्री केली आणि लगेच माझ्या दुसऱ्या बहिणीने एंट्री केली. आतमध्ये गेलो. मित्रांनो, हा डोंबिवलीचा स्मार्ट बाजार आहे, तर तुम्ही पण इकडे नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, माझी छोटी मोठी शॉपिंग झाली होती, बाकी सगळेजण आपापली शॉपिंग करत होते. तर मित्रांनो, शॉपिंग करून निघालो बाहेर आणि बाजूलाच होतं मिस्टर DIY. तर मित्रांनो, इकडे खूप छोटे छोटे टूल्स पासून खूप मोठ्या मोठ्या वस्तू भेटतात. तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया. तर मित्रांनो, इकडे जास्ती करून जापान आणि चायनाच्या वस्तू भेटतात, खूप सुंदर सुंदर असतात. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. बाहेर आलो, आपली ओला कॅब बुक केली. 5च मिनिटात येणार होता ओला कॅबवाला, तोपर्यंत आपल्या माणसांना काही राहत नव्हतं. हे बघा, खूप आतुरतेने वाट बघत जसं का कोणतरी सेलिब्रिटी येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजूनपर्यंत माहित नसेल की आपल्या डोंबिवलीमध्ये स्मार्ट बाजार आणि मिस्टर DIY झाले, तर नक्कीच एकदा स्वामीनारायण सिटीमध्ये या आणि व्हिजिट करा. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो घरी. आज आपण बिर्याणी ऑर्डर केली होती. दादानी मस्तपैकी रायता बनवला आणि त्याच्यानंतर बिर्याणी ओपन करतात जो काय सुगंध आला बिर्याणीचा, वाव, त्या वासानेच पोट भरलं. तर लगेच बिर्याणीवरती आम्ही सगळ्यांनी ताव मारला आणि मस्तपैकी जेवून सगळेजण बसलो होतो. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि फॉलो नक्कीच करा. बाय.